विथ सरतापेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 100 पेक्षा अधिक रात्रशाळा आहेत आणि या रात्रशाळांबरोबर काम करतीये ती मासूम संस्था. ही संस्था विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याचं काम करते आणि रात्रशाळांना गुणवत्ता वाढावी किंवा रात्रशाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी कार्यरत आहे. या अनुषंगाने आपण गप्पा मारणार आहोत मासूम संस्थेच्या सीईओ निकिता मॅम यांच्यासोबत. निकिता केतकर मॅमने त्यांची जर्नी कशी सुरू केली, रात्रशाळाच का त्यांनी त्यांच्या कामासाठी निवडल्या, त्याचबरोबर रात्रशाळांना कोणकोणत्या प्रकारचे चॅलेंजेस येतात, मुख्याध्यापक असोत किंवा ट्रस्टी असोत, यांचं सहकार्य त्यांना शाळांबरोबर काम करताना कसं मिळतं, हा सगळा भाग आपण ऐकणार आहोत आजच्या पॉडकास्टमधून. चला तर मग भेटूया निकिता केतकर मॅमला. Hello and welcome, ma'am, to Spill the Tea with Sarita Pace. We are very honored to have you with us today. Thank you so much for inviting me. थँक्यू सो मच. मॅम, ॲक्च्युली तुम्ही रात्रशाळांबरोबर काम करता आणि महाराष्ट्रातच फक्त रात्रशाळा ही कॉन्सेप्ट आहे. तर आम्हाला तर रात्रशाळा म्हटल्याच्या नंतर असं वाटतं रात्रभर चालणाऱ्या शाळा. Oh. तर हे खरं आहे का? रात्रशाळा म्हणजे रात्री संध्याकाळी ऍक्च्युली 6:30 to 9:30 संध्याकाळी चालणाऱ्या शाळा, ज्या मुलांना दिवसाच्या शाळेला जाता येत नाही आणि काही कारणावश त्यांचं शिक्षण सुटलंय, शाळा बाह्य आहेत आणि एजच्या कारणामुळे एज लिमिट संपली आणि ते आता डे स्कूल्समध्ये प्रवेश घेऊ नाही शकत, अशा मुलांसाठी, मुलींसाठी, प्रौढ लोकांसाठी ह्या शाळा उपलब्ध आहेत. ओके. 1850s मध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पहिला पुण्यामध्ये सुरू केल्या होत्या प्रौढ Okay. शिक्षणासाठी. खूप जास्त मुंबईमध्ये त्यांचा म्हणजे प्रोलिफरेशन झालं, कारण का मायग्रेशन होत होतं रुरल एरियाज मधनं, आणि म्हणून जास्तीत जास्त शाळा 120 शाळा मुंबईतच आहेत. काय बोलता? हो. Oh my आणि god. बाकीच्या डिस्ट्रिक्ट्स मध्ये अराउंड 50 वगैरे असतील. सो Nice. जस्ट नॉट महाराष्ट्रामधनं, पण बिकॉज बाकीच्या राज्यांमधनं पण लोक इथे इकॉनॉमिक संधीसाठी येतात. तर आपल्या उर्दू मीडियमच्या शाळा आहेत, कन्नडा मीडियमच्या शाळा आहेत, हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम सुद्धा आहेत. सो Okay. युनिक आहेत या शाळा, महाराष्ट्रामध्येच युनिक आहेत. सेकंड चान्स देतात टू कम बॅक टू फॉर्मल एज्युकेशन आणि कम्प्लीट 8, 9, 10 स्टँडर्ड. म्हणजे ही कॉन्सेप्टच किती वेगळी आहे ना, म्हणजे जे शाळा बाह्य आहेत. येस, महाराष्ट्रात ही फर्स्ट राबवली गेलेली आहे. सो खूप मोठा वारसा आपल्या म्हणजे साठी, बिकॉज मी खूप प्राऊडली बाकीच्या स्टेट्समध्ये जाते तेव्हा, किंवा मी प्रेझेंटेशन देते नाईट स्कूल्सवर, तेव्हा मी सांगते की वी आर व्हेरी प्राऊड दॅट दिस इन्स्टिट्यूशन एक्झिस्ट इन महाराष्ट्र. तर खूप म्हणजे खूप विजनरी होते ते ट्रस्टीज ज्यांनी हा सेटअप केल्या. कारण का म्हणजे शाळाबाह्य मुलं तर आणि प्राऊड जे लोक आहेत ते सगळीकडेच आहेत अक्रॉस, पण ह्यांना फॉर्मल रूप दिलं ह्या ट्रस्टीज आणि स्टेट गव्हर्नमेंटनी पण. सो दॅट इज अ व्हेरी म्हणजे प्राऊड मोमेंट खरंच आपल्यासाठी. आणि आम्ही आता जेव्हा बघतोय ह्या शाळा, इथे सक्सेसफुल मॉडेल चाललंय. आम्ही इव्हनिंग लर्निंग सेंटर्स सुरू केलेत गुजरातमध्ये, उत्तराखंडमध्ये, सेम लाईक नाईट स्कूल्स, कारण तिथे पण शाळाबाह्य मुलं आहेत, तर त्यांना पण गरज होती. तर तेव्हा व्हेरी कुतूहल होती की हा शाळा काय असतात, मग आमच्याकडे का नाही आहेत, आमच्याकडे याल का. सो आम्ही तिथे सेटअप केल्यावरती तिथे खूप छान म्हणजे आम्हाला म्हणजे प्रतिसाद पण मिळालाय आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी अजून मदत पण केली आहे. तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर दिलंय दोन्ही स्टेट्समध्ये टू सेटअप इव्हनिंग लर्निंग सेंटर्स. Oh, nice. So you are doing all of this through Masoom, your organization, right? हो. So what will you tell about it? Like something about Masoom. सो मासूमची सुरुवातच रात्रशाळांमुळे झाली. सो रात्रशाळांच्या जी मुलं होती ती माझ्यासाठी मोटिवेशन होती. कारण मी तर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते अगोदर, डेप्युटेशन वरती होते, UPSC परीक्षा पास झाल्यावर डिफेन्स सर्व्हिसमध्ये होते, तिथे दिल्लीमध्ये काही वर्ष राहिले. जेव्हा इथे आले मुंबईमध्ये NCC डिरेक्टरेटमध्ये, तेव्हा मी खूप कीन होते की मला IAS मिळालं नाही, कारण माझे मेरिट्स एवढे नव्हते. तर मला खूप आय वॉज ऑलवेज कीन ऑन डेव्हलपमेंट इश्यूज वरती काम करायचं, एज्युकेशन स्पेसमध्ये काम करायचं, पण मला ती अपॉर्च्युनिटी डिफेन्स सर्व्हिसमध्ये, सिव्हिल सर्व्हिसमध्ये मिळत नव्हती. तर म्हणून जेव्हा मी
इथे आले तेव्हा मी बघत होते की व्हॉट आर द एज्युकेशन मॉडेल्स जे मी लर्न करू शकते. तेव्हा मी प्रथम चेंबूरची नाईट स्कूलमध्ये 2001 मध्ये मला नाईट स्कूल्सच्या मुलांबरोबर संपर्क आला आणि आय वॉज अमेज टू सी, कारण सगळे सेल्फ मोटिवेटेड. म्हणजे मी पण विचार केला की माझ्या पेरेंट्सनी मला शाळेत पाठवलं, पण ह्या मुलांना तर हे सगळे स्वतः सेल्फ मोटिवेटेड आहेत. कोणी कुरिअर बॉय आहे, तर कोणी डोमेस्टिक हेल्प आहे. दिवसभर काम करून स्वतःहून शिकायला येतात, कारण त्यांना त्यांचं शिक्षण कम्प्लीट करायचं असतं आणि बेटर जॉब्स पाहिजे असतात त्यांना. सो हायली मोटिवेटेड. पण मला असं पण लक्षात आलं त्यावेळेस की त्यांना जे रिसोर्सेस होते, जे मिळत होते, म्हणजे इन द फॉर्म ऑफ एज्युकेशनल मटेरियल असू दे, किंवा ज्या वेळेस मी प्रथम चेंबूरमध्ये गेले, चेंबूर नाईट स्कूलमध्ये, तेव्हा मी सायन्स प्रॅक्टिकल ब्लॅकबोर्ड वरती बघितला. ते शिकवत होते सायन्स प्रॅक्टिकल, आणि ह्या 10वीच्या मुलांना ज्यांचे प्रॅक्टिकल्स जस्ट राऊंड द कॉर्नर होते, 8 दिवसावर होते. आणि मला ते खूप असं आश्चर्य वाटलं की ही मुलं मग कसं ऍक्च्युअल, तर त्यांना सवयच नाही ना हाताळायची केमिकल्स, मग हाऊ दे गोना डू दॅट. पण मला ते खूप असं लागून राहिलं होतं की ही मुलं एवढं सेल्फ मोटिवेटेड आहेत आणि ह्यांना अशा पद्धतीचं शिक्षण मिळणं योग्य नाहीये. सो तिथून मग माझं सुरुवात झाली. म्हणजे मी विचार करायला सुरुवात केली, काही लोकांना जाऊन भेटले, हेडमास्टर्स, टीचर्स, ट्रस्टीज, स्टेक होल्डर्स, आणि मग मला समजलं की ह्यूज म्हणजे आणि असं हळूहळू प्रेमात पडत गेले नाईट स्कूल्सच्या. आणि फायनली मग मी विचार केला की आपण जे करतोय ते इट्स नॉट गिव्हिंग मी हॅपीनेस, म्हणजे मी खुश नाहीये, तर व्हॉट्स द पॉइंट. सो माइट एज वेल डू समथिंग वेअर आय एम गोइंग टू बी व्हेरी हॅपी. तर टू प्रोव्हाइड बेस्ट एज्युकेशन, बेस्ट क्वालिटी एज्युकेशन टू नाईट स्कूल स्टुडंट्स, कारण का दे डिझर्व द बेस्ट. या हेतूने मासूमची सुरुवात झाली. बेस्ड ऑन अ रिसर्च दॅट वॉज डन. 2006 साली एक छोटासा इन्फॉर्मल रिसर्च केला होता ऑन नाईट स्कूल्स, आणि मग नंतर 2008 साली सेटअप केलं. सो माझ्या बरोबर जेव्हा सेटअप केलं तेव्हा नाईट कॉलेजचे स्टुडंट्स होते हू हॅड डन द रिसर्च विथ मी. तो तशी सुरुवात झाली, आणि मग तेव्हापासून मी नेव्हर लुक बॅक. 2 शाळांपासून सुरुवात केली, आणि आता वी आर इन 100 नाईट स्कूल. क्या बात आहे. तर मासूम आता 100 नाईट स्कूल पर्यंत पोहोचलेले आहे, आणि एवढ्या सगळ्या नाईट स्कूल्सला ते सपोर्ट प्रोव्हाइड करते. क्या बात, क्या बात. Where did the name come from? So Masoom was just like that over a cup of coffee with my sister. की मी आणि माझी बहीण असंच बोलत होतो की मी म्हणलं की रात्रशाळांची मुलं इतके डिझर्विंग आहेत, एवढे इनोसेंटली शाळेत येतात, हे करतात, and they really deserve the best. तर मी आय एम थिंकिंग अबाउट ऑर्गनायझेशन. तर टीम विचार, म्हणजे आम्ही असं बोलता बोलता ते आलं. सो मॅम, म्हणजे तुम्ही सांगितलंच की तुम्ही प्रेमात कसे पडलात, पण तुमचे वडील मला वाटतं डॉक्टर आहेत, आणि तुम्ही सोलापूरमध्ये राहणाऱ्या, आणि अगदी अशा कुटुंबात वाढलेल्या जिथे तुम्हाला म्हणजे बाकी कोणत्याही गोष्टीची गरज नाही पाहण्याची, तरीही तुम्हाला ह्या डेव्हलपमेंट सेक्टरकडे काय यावंसं वाटलं? म्हणजे तुम्ही UPSC क्रॅक केली होती, तुमचा जॉब होता तिकडे, आणि ते सगळं सोडून तुम्ही पुन्हा अशा सेक्टरमध्ये आलात जिथे काहीच माहीत नव्हतं फ्युचर काय असू शकेल, किंवा तुम्ही कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकाल. सो ऍक्च्युली लहानपणापासूनच बाबा म्हणजे नुसते डॉक्टर नव्हते, ते मोर ऑफ म्हणजे सोशल वर्कर होते, दॅ नॉट डॉक्टर. म्हणजे अक्षरशः आमच्याकडे असे बाजूच्या सगळ्या गावातनं पेशंट्स यायचे आणि मोफत. सो तेच बघितलं होतं, आणि आय वॉज म्हणजे ऑलवेज अंडर. आणि बाबांचा खूप मोठा इन्फ्लुएन्स होताच, की इव्हन UPSC परीक्षा देण्यामागचं की IS व्हायचं, डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन बरेचसे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स करायचे वगैरे ह्याच हेतूने. सो इट वॉज म्हणजे देअर. मी NSS मध्ये होते जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा. सो ऑलवेज माझा ओल्ड डेव्हलपमेंट म्हणजे कॉन्ट्रीब्युशन बॅक टू द सोसायटी असं काहीतरी राईट फ्रॉम स्कूल डेज होतं, आणि कॉलेजमध्ये तर ते मी करतच होते. सो होतं कुठेतरी की आपण जे करतोय, जे डिफेन्समध्ये ॲज अ सिव्हिल सर्वंट मी होते, मला असं वाटत होतं की आय एम नॉट डुईंग जस्टिस टू माय पर्सनॅलिटी. म्हणजे एक असतं ना की आपण जेव्हा आपल्या खुद स्वतःला रिव्ह्यू करतो तेव्हा आपण बघतो की आपण करतोय का जस्टिस टू व्हॉट यू आर मेड ऑफ, आणि तुमचं काय पॅशन आहे. तर मग तसं मला कॉन्स्टंटली ते खूप म्हणजे मिरर जेव्हा समोर यायचं तेव्हा आय कुड नॉट फेस इट. तर मला मी स्वतःला आय वॉज फाइंडिंग इट व्हेरी डिफिकल्ट टू फेस माय सेल्फ. म्हणजे सो देन आय टूक अ कॉल. जरी तो खूप डिफिकल्ट होता, म्हणजे खूपच
बिकॉज नंतर तर खूप अनसर्टन्टीच होती. Yeah. बट आय टूक अ कॉल. आणि तर सुरुवातीला चॅलेंजेस पण आले असतील ना, की सहज सगळं झालं? सो चॅलेंजेस खूप होते, कारण का सडनली अ कम्प्लिटली डिफरंट सेक्टर. Yeah. आणि मग तुम्हाला राईट फ्रॉम अ स्क्रॅच, कारण मी MSW काहीच नव्हतं केलं, सोशल सेक्टरचं काहीच माहित नव्हतं, एक्सेप्ट फॉर 1-2 प्रोजेक्ट्स जे केले होते. ते खूप डिफिकल्ट झालं. पण अनलिमिटेड इंडिया म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे जे इन्क्युबेशन देतात टू सोशल ऑन्टरप्रेनर्स, तर त्यांच्याबरोबर संपर्क झाला आणि वी वर वन ऑफ देअर फर्स्ट इन्व्हेस्टीज. हो. 7 जण होतो आम्ही आणि त्यांचा खूप सपोर्ट मिळाला. त्यांनीच आम्हाला फर्स्ट डोनरला पण कनेक्ट करून दिलं. डोनर पण इमिजिएटली आले नाही, कारण का नुसतं कनेक्ट करून इट डझंट वर्क, कारण का Yeah. ती क्रेडिबिलिटी मागतात, तुमचे किती इयर्स ऑफ हे आहेत, म्हणजे एक्सपिरियन्स Experience. काय आहे वगैरे. सो तेवढा थोडासा स्ट्रगल झाला, मी म्हणेन. पण देन समहाव जसं होत गेलं, म्हणजे ऑर्गॅनिक ग्रोथ होत गेली आणि ती म्हणजे आय डोंट नो, समहाव मी तर बिलीव्ह करते युनिवर्समध्ये, बिकॉज एव्हरी टाइम आय फेल्ट दॅट समथिंग ऑर दी अदर वॉज हॅपनिंग आणि द कनेक्शन्स बरोबर होत होते. म्हणजे 2 शाळा, मग 6, मग 12 आणि मग इट जस्ट वेंट. आणि एक डोनर आला तर मग नंतर इंटरनॅशनल डोनर आले, त्यांनी कनेक्ट करून दिले. आणि आय जस्ट रिअलाइज की जेव्हा आपण जेवढं ट्रूथफुल, म्हणजे जेवढं आपण फोथराईट आहोत आपल्या कामामध्ये आणि खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहोत, आपण Absolutely. आउटकम्स आणतो, तर ते आपोआप म्हणजे यू डोंट हॅव टू टॉक अबाउट इट. म्हणजे ते डोनर्स पण बघतात आणि इट इज ऑल्सो बाकीचे जे स्टेक होल्डर, स्कूल्स म्हणा किंवा, तर ते त्यांना दिसतंच आहे आणि ते एक्सपिरियन्स करतात. तर ते तसं झालं. वर्ड ऑफ माउथनीच बाकीचे डोनर्स पण आले आणि वर्ड ऑफ माउथनीच मासूमची हे झाली. सो आय थिंक दॅट इज हाऊ इट जस्ट काइंड ऑफ ग्र्यू. म्हणजे मी काहीच असं, इनफॅक्ट मला माझे बाकीचे जे कॉलिग्स होते, माझ्याबरोबर जे बाकीचे इन्व्हेस्टीज होते, त्यांचे खूप असे मी बघायची, खूप लॉंग टर्म प्लॅनिंग असायचं, खूप लॉंग टर्म. आणि आय वॉज टू बी की माझं असं नाही आहे, पण व्हॉट एव्हर हॅपन्स, म्हणजे बेसिक आपण करतो की 2-3 वर्षांनी असं, पण एवढं मायन्यूट प्लॅनिंग कधीच नसायचं. पण जसं घडत गेलं, समहाव आय फेल्ट दॅट इट इज नॉट मी, समबडी एल्स इज डुइंग इट. म्हणजे काहीतरी आहे आहे. विच इज वर्किंग टुवर्ड्स द गुडनेस ऑफ ब्रिंगिंग इन मोर गुडनेस. Yeah. असं करेक्ट. जेव्हा रिसर्च केला तेव्हा एक मोठी गॅप होती की 5% एवढे चांगले नव्हते, म्हणजे 100% रिझल्टच्या खूपच, म्हणजे इनफॅक्ट नव्हत्या शाळा ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम, रात्र शाळा, किंवा पर्सेंटेज वॉज बिटवीन 36%, 36, काही शाळा 0%च्या पण होत्या. Oh सो my God. ऑलरेडी म्हणजे खूप, म्हणजे थ्रेटन्ड होत्या या शाळा, की आता 5% पण नाही, मुलं खूप कमी, तर मग आता आम्ही म्हणजे बंद करणार. सो ते थ्रेट असताना वी फेल्ट दॅट पहिला 5%वर काम केलं पाहिजे, बिकॉज दॅट इज समथिंग, त्याच्यासाठीच मुलं येतात. Yeah. बरोबर. की शाळाबाह्य मुलं आहेत, 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना ते एक एंट्री मिळतो इन टू गेटिंग बेटर स्किलिंग आणि मग जॉब्स. म्हणून मग दॅट्स हाऊ वी कॉन्सन्ट्रेटेड ऑन जस्ट SSC पास पर्सेंटेज. आणि मग तो आता 80% आलाय फ्रॉम 36%, विथ क्युम्युलेटिव्हली 200च्या वरती, म्हणजे क्युम्युलेटिव्हली 200च्या वरती शाळांना 100% रिझल्ट आहे. क्या बात आहे. Wow. आपण हे म्हणू शकतो So, की मासूमच्या माध्यमातून 100% निकाल लागण्यासाठी सो सो मी कधी पण श्रेय, आय डोंट थिंक सो. परत जर ते ट्रस्टीज नसते, शाळा नसती, तर मासूम नसतं. Correct. बिकॉज दे आर एक्झिस्टिंग आहेत म्हणून मासूम आहे. तर मासूमचा सप्लिमेंटरी सपोर्ट होता राईट फ्रॉम द बिगिनिंग. पण जर त्यांनी हेल्प नसतं केलं, टीचर्स, हेडमास्टर्स म्हणा किंवा ट्रस्टीज, तर इट वुड हॅव बीन व्हेरी डिफिकल्ट. तर त्यांचा जो आम्हाला रिस्पॉन्स अपेक्षित होता, तो खूप छान, म्हणजे अपेक्षापेक्षाही जास्त छान आम्हाला मिळाला. त्याच्यामुळे मग आमचं पण बळ वाढत गेलं. आणि मग आम्ही त्यांना एक म्हणजे असं ट्रेनिंग्स करत गेलो, मटेरियल देत गेलो, आणि इट वॉज अ व्हेरी, म्हणजे मी तर म्हणेन की ऑल द 17-18 इयर्स इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल रिलेशनशिप. म्हणजे खूप सुंदर रिलेशनशिप होतं विथ द स्टेक होल्डर्स, म्हणजे ट्रस्टीज, हेडमास्टर्स, टीचर्स. आम्ही ॲडवायझरी कमिटी फॉर्म केली होती. खूप ॲक्टिव्ह हेडमास्टर्स होते. तर
म्हणजे खूप छान हे झालं आणि मग म्हणूनच एवढा ग्रो होऊ शकला. मग नुसतं आम्ही 10वी वरती थांबलो नाही. 10वी पास झाल्यानंतर मग मुलं म्हणाले आम्ही काय करायचं, मग आता ते 10वी नंतर आम्हाला स्किलिंग पण पाहिजे, कारण आम्हाला वेटर नाही बनायचं, म्हणजे आम्हाला वेटरच नाही राहायचं, आम्हाला न्यूजपेपर नुसतं न्यूजपेपर वेंडर्स नाही बनायचं, तर आम्हाला चांगली नोकरी पाहिजे. मग आम्ही स्किलिंग करिअर सेल सेटअप केलं, स्किलिंग्स Okay. करतो. सो आता आमच्याकडे करिअर सेल च्या थ्रू 100 इंजिनियर्स झाल्यात, म्हणजे नाईट स्कूलचीच मुलं, पण मग आम्ही त्यांना स्कॉलरशिप्स दिल्या Oh, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म. आणि मग आमच्याकडे 5 चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत जे नाईटचे. wow. हो. क्या बात आहे. आणि जवळ मोर दॅन 100 ऑन्टरप्रेनर्स आहेत ज्यांनी स्वतःचे Nice. व्यवसाय सुरू केलेले आहेत. हम्म. त्याच्यामध्ये मॅक्सिमम मुलीच आहेत, वुमेन आणि गर्ल्स, त्यांना पण सपोर्ट देतो आपण. That's great. बिंग अ सीईओ, मॅम, कसं वाटतं ह्या सगळ्या मुलांना बघितल्याच्या नंतर? असं पुन्हा आरशात पाहताना असं वाटतं का की हेच मला हवं होतं? सो आता जेव्हा मी बघते तेव्हा मी खूप हॅपी, म्हणजे माझं आय एम व्हेरी हॅपी लुकिंग ॲट माय सेल्फ, आणि मी फेस करू शकते मला अगदी बोल्डली की येस, म्हणजे मी तो स्टेप त्यावेळेस घेतला आणि ज्याच्यामुळे व्हॉट Yeah. वॉज एक्सपेक्टेड ते झालंय. सो नॉट कम्प्लिटली, बिकॉज म्हणजे 3.2 crores शाळाबाह्य मुलं आहेत इंडियामध्ये आणि Hmm. मिलियन्स आउटसाइड, तर हा मॉडेल एवढा इफेक्टिव्ह झालाय की वी कॅन टेक इट एनिवेअर, आणि सगळीकडे त्याचं हे होऊ शकतं. बट जेवढं काही प्लॅन केलं होतं ते Yeah. डेफिनेटली सॅटिस्फॅक्शन आहे आता. म्हणजे Correct. रात्री झोपताना वाटतं की येस, आपण जे केलंय ते त्याचं फळ आपल्याला मिळतंय. घरून पण मग तो हळूहळू सपोर्ट मिळायला सुरुवात झाली असेल ना? हो. सो घरून ऍक्च्युली, सो बाय द टाइम देन मी माझं लग्न झालं, Hmm. जेव्हा मी रिझाईन केलं त्याच्यानंतर. सो विनीतला माहिती होतं, माय हजबंड, की मला हे करायचंय आणि आय वॉज व्हेरी पॅशनेट, तर त्यांच्याकडनं खूप चांगला सपोर्ट मिळाला, विच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट दॅट पॉइंट ऑफ Yeah. टाइम. True. कारण मेंटली आपण वेल बिईंग असलं तरच आपण, सो दॅट रिअली हेल्प. आणि मग नंतर 2004 साली सायशा झाली मुलगी. सो आय म्हणजे मला माहिती आहे की पॅरलली मासूम पण ग्रोथ होती ना, म्हणजे ऑफकोर्स मासूम Hmm. केम लेटर 2-3 वर्षांनी, 2008 मध्ये, 4 वर्षांनी. बट असं होतं की ते दोघं पण असे चाइल्डहुड स्टेजमध्येच होते, Hmm. इन्फन्सीच्या. सो मग इथे लक्ष द्यायचं, इथे लक्ष द्यायचं, असं माझं Yeah. खूप व्हायचं, आणि त्याच्यामध्ये मासूमला जास्त मी प्रायोरिटी दिलेली आहे. पण ते विनीतकडनं चांगला सपोर्ट मिळाला, सो इट बिकेम इझी टू हँडल बोथ. म्हणजे रोड असा बनता गेला, म्हणजे असं नाही झालं की काही चॉकआउट केलं स्पेसिफिकली. Hmm. वाट अशी वेगळ्या वेगळ्या डिफिकल्ट माउंटन्स मधनं, व्हॅलीज मधनं अशी बनत गेली, आणि आपोआप ती वाट, म्हणजे असं काही जेसीबी वगैरे आणायचं गरज नाही लागली. ती ऑर्गॅनिकली Yeah. वाट बनली आणि जस्ट आतापर्यंत आली आहे. So now your daughter is also helping you in all of this? सो नाही, आता ऍक्च्युली तिने व्हॉलंटिअरिंग वगैरे केलंय जेव्हा ती Oh. 8th-9th मध्ये होती. आता तिचं म्हणजे हे आहे की जेव्हा येईल आता तिथे जेव्हा ती बॉस्टन मध्ये आहे, ती डिजिटल ते आपलं डेटा सायन्स करते. तर आम्ही जेव्हा केव्हा आमचं काहीतरी टेक्नॉलॉजी रिलेटेड काय असेल तर विचारतो. पण पॅशनेट अबाउट, म्हणजे तिचं हे जे आहे क्षेत्र जे आहे ते मोर अबाउट आर्ट फॉर्म्स. ती Yeah, खूप yeah, yeah. शी सेल्फ अन आर्ट, म्हणजे ती फ्लूट वाजवते, प्लस Oh. ती क्रोशेसचे वेगळे वेगळे हे करते. तर तिने तसे वर्कशॉप्स केलेत मुलांबरोबर, आणि जेव्हा केव्हा येईल तेव्हा मी तिला आत्तापासूनच बुक करून ठेवते की प्लीज शेअर ऑल दीज, म्हणजे Art तुझे forms with आर्ट our फॉर्म्स विथ आर students. स्टुडंट्स. Yeah. तिने ते पेंटिंग बिंटिंगचं केलंय मुलांबरोबर, पण मी Oh. तिला सांगितलं क्रोशे, मग ते बेअर्स बनवणं वगैरे. सो इट्स लाईक So she's going to contribute a little. ग्रेट, ग्रेट. तुम्ही म्हणालात मॅम की माउंटन होते किंवा काय, मधून जेसीबी आणायची गरज नाही लागली आणि वाट आपोआप निघत गेली. तर ते माउंटन्स काय होते, ते हर्डल्स काय सो होते? इट व्हेरियस प्रकारचे, म्हणजे नॉट जस्ट म्हणजे फंडिंग बिकम्स अ मेजर हर्डल जेव्हा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात करतो. पण नॉट जस्ट फंडिंग, पण इवन स्टाफ राईट आणणं, ट्रेन करणं,
ऑर्गनायझेशनला डेव्हलप करणं विथ द राईट रिसोर्सेस स्ट्रॅटेजी. आणि मग त्याच्यानंतर आय थिंक देर आर मल्टिपल अदर थिंग्स जे आपल्याला करावं लागतं ॲज अ वुमन ऑन्टरप्रेनर. घरी बऱ्याचशा गोष्टी सांभाळायच्या असतात. देर आर मल्टिपल रोल्स ॲज अ मदर, ॲज अ वाईफ, ॲज अ डॉटर इन लॉ. आणि तुम्ही कितीतरी रोल्स प्ले करत असतात, मल्टी टास्किंग करत असतात. तर त्याच्यामध्ये यू हॅव टू एन्श्योर दॅट ते गोल आपण विसरत नाही. कारण इझिली भरपूर आपण डिस्टर्ब होऊन जातो. आणि मी बघितलेत, म्हणजे आय हॅव सीन इन माय ओन करिअर की कसं आपण गिव्हअप करतो. कितीतरी विमेन ऑन्टरप्रेनर्स हॅव गिव्हन अप ऑल्सो. पण मग ते मेनी वुमन ऑन्टरप्रेनर्स हॅव ऑल्सो स्टेड ऑन. म्हणजे तर ज्यांनी स्टे ऑन केलंय आणि ज्यांनी त्यांची बॅटल सुरू ठेवली आहे त्यांच्याकडे बघत राहणं आणि त्यांनी कशी बॅटल विन केली हे जास्त आय थिंक त्याचं मी जास्त ग्रास्पिंग केलं मोर दॅन सेइंग की चला इझिली इट्स पॉसिबल टू गिव्ह अवे. बिकॉज आय रिअलाइज दॅट पिअर, तुमचे जे पिअर्स असतात दे कॅन बी अ व्हेरी गुड सपोर्ट सिस्टम फॉर यू. सो अनलिमिटेड इंडियाने आम्हाला 7 जणांना सपोर्ट, त्याच्यामधले 4 जण विमेन ऑन्टरप्रेनर्स होते. तर वी केप्ट टॉकिंग टू इच अदर. कारण का खूप डिफिकल्ट हे होते. आणि सो आय थिंक दॅट आपला सेफ्टी नेटवर्क क्रिएट करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयडेंटिफाईंग द राईट पीपल हू विल सपोर्ट अँड फ्रॉम होम यू ड्रॉ द राईट इन्स्पिरेशन एनर्जीज. राईट एनर्जीज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मग ते करतच म्हणजे केल्यामुळे तर म्हणजे यू कुड जस्ट मेक द रोड आणि पाथ असं झालं. मस्तच. पण मॅम एनजीओ चालवत असताना किंवा ती पुढेही ज्या विजन मिशनने आपल्याला सुरू ठेवायची आहे त्या विजन मिशन पर्यंत नेत असताना ऑफकोर्स डोनरची मदत लागते. म्हणजे CSR असतो CSR, किंवा हा. FCRA फंड्स असतात. तर हे मिळवणं तितकंच कठीण आहे का की ते सहज मिळून जातात? नाही, ऍक्च्युली इट डिपेंड्स. जसं मी सांगितलं की जर आपण जे आउटकम्स आहेत ते आपण कंटिन्युअसली आणत गेलो आणि जे प्री डिसाइडेड, सपोजिंग आता नाईट स्कूल्समध्ये इट वॉज SSC पास पर्सेंटेज कंटिन्युअसली, सो दॅट इज वॉट दे वर एक्सपेक्टिंग. सो जर ते आपण सगळे प्रामाणिकपणे आउटकम्स आणले आहेत तर ते इट स्पीक्स फॉर इटसेल्फ, द वर्क स्पीक्स फॉर इटसेल्फ. तसंच झालं. सो स्ट्रगल एवढा झाला नाही, कारण का अगदी प्रामाणिकपणे जे डोनर्सना आपण कमिटमेंट दिली होती त्या कमिटमेंटची पूर्ती होत गेली. सो जी पूर्ती होत गेली त्याच्यामुळे डोनर्स स्टार्टेड गिव्हिंग रेफरन्स टू अदर डोनर्स. म्हणजे वर्ड ऑफ माउथनी स्प्रेड झालं. कधी मला अजूनपर्यंत फंडरेझिंग पर्सन आता पण नाहीये मासूम मध्ये आणि करोडांचं बजेट असतं, बट आय डोंट नो की नेक्स्ट बजेट कुठून येणार. सो इवन इफ इट इज लाईक व्हॉट एव्हर क्रोर्स, मी तर नंबर्स मध्ये एवढी पक्की नाहीये, पण जेव्हा केव्हा मला फायनान्स येऊन सांगतो की एवढा गॅप आहे, सर ओके येईल कुठून तरी येईल. सो इट इज लाईक दिस. कारण का जर सो आय कीप सेइंग की आपण जे आपले करंट डोनर्स आहेत दे आर लाईक आपले, सो वी जो MOU झाला असतो त्यांच्या बरोबर ती कमिटमेंट असते ना, फॉर्मल कमिटमेंट असते. जर प्रामाणिकपणे आपण ती कमिटमेंट फुलफिल केली असेल तर दे विल डेफिनेटली थिंक ट्वाइस. They'll work with us more. Yeah, they will work with not only more आणि they will also refer. तर त्याच्यामुळे तर तसं झालं आणि मग it just went on. खूप सारे लर्निंग्स पण भेटले असतील ना थ्रू द वे? हो, खूप लर्निंग्स. म्हणजे सगळ्यात मोठं लर्निंग इज दॅट की तुमचीच ओनरशिप आहे. नोबडी, इट्स युअर बेबी. आणि You have to raise it. येस यू हॅव टू रेज इट. म्हणजे अगदी यू कांट ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम से की ह्याने असं केलं किंवा त्या डोनरने विड्रॉ केलं म्हणून मी आता सपोर्ट नाही. कारण एकदा कमिटमेंट दिली शाळांना तर ती कमिटमेंट आहे. सो देन इट इज युअर ओनरशिप. तुम्ही काही करा, मग ते डोनर विड्रॉ झाले किंवा मग तुम्ही कोणीतरी पॉलिसी आणली गव्हर्नमेंटनी, कोणीतरी काय केलं, इज नॉट समथिंग विच यू. सो इट इज यू हॅव टू टेक ओनरशिप. आणि दुसरी एक मोठी लर्निंग की ऑल काइंड्स ऑफ पीपल असतात. ऑल काइंड्स ऑफ गुड, इव्हिल, हे. सो आयडेंटिफाईंग द राईट पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट.
खूप म्हणजे अगदी डिफिकल्ट असतं पण ते एक्सपिरियन्सनी येतं. सो गेट द राईट पीपल सो दॅट यू गेट टू द राईट गोल्स आणि यू आर एबल टू अचीव. तर ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि दॅट ओनली यु नो थ्रू एक्सपिरियन्स आणि हे येतं. सो दॅट हॅज बीन अ बिग लर्निंग की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जेव्हा ते गुड पीपल येतात लाईफमध्ये they bring in a lot of goodness. So there are good people also, and there are, but if you stick to the right path. and good people, तर ते goodness spread करायला खूप मदत करतात. ट्रू ट्रू. आम्ही प्रत्येक वेळेस स्टाफला सांगते की when everybody goes back to the comforts of their houses, आमचा स्टाफ जातो नाईट स्कूलमध्ये आणि आमची मुलं असतात नाईट स्कूलमध्ये. सो हॅट्स ऑफ टू देम ॲक्च्युली. त्यांच्यामुळेच मासूम आज स्टाफ इक्वली कमिटेड आहे. आणि दॅट इज अ ग्रेट सपोर्ट. कारण ग्रेट टीम असणं इम्पॉर्टंट असतं बिकॉज ॲट सम पॉइंट ऑफ टाइम ते इम्पॉर्टंट आहे. कारण नाहीतर आपण सुरुवात करतो, टीम इज Yeah. जर खूप छान असेल तर देन यू कॅन जस्ट, मग देन यू डोंट हॅव टू लुक बॅक. कारण का तुमचे ऑलरेडी जे गोल्स असतात सगळे असतात ते जस्ट आपल्या ट्रान्सलेट होत असतात इन टू द स्कूल्स. तर तसं आहे. सो हाऊ इट वर्क्स मॅम ELC सेंटर्स? सो ELC सेंटर्स कसे असतात की इथे जसे रात्रशाळा 8वी 9वी 10वी, तिथे आम्ही फक्त 10वी आणि प्री SSC बॅच म्हणून जेव्हा शाळाबाह्य मुलं प्रवेश घेतात तेव्हा आम्ही एक बेसलाईन टेस्ट करतो आणि असेसमेंट झाल्यानंतर आम्ही त्यांना 2 बॅचेस, एक प्री SSCच्या बॅचमध्ये घालतो आणि दुसऱ्यांना SSCच्या, जे एलिजिबल असतात, ज्यांना आम्हाला बेसलाईनच्या बेसिसवरती वाटतं की पास करतील त्या वर्षीच, त्यांना SSC बॅचमध्ये, आणि प्री SSCच्या ना 2 वर्ष देतो. सो बेसिक Preparation. फाउंडेशन वरती आम्ही काम करतो 1 वर्ष Okay. आणि दुसरं वर्ष SSC वरती. सो दे रन लाईक नाईट स्कूल्स ओनली 3 Okay. तासासाठी इन द इव्हनिंग. आणि अगेन शाळाबाह्य मुलांसाठी आणि प्रौढ 5 to 10% अडल्ट पण आहेत आमच्या. सो आमच्याकडे उत्तराखंड देहरादून मध्ये 83 year old स्टुडंट पण आहे, माय Oh गॉड. ज्याची God. ड्रीम होती की, आणि आम्ही विचारलं की तुम्ही का प्रवेश घेतला ELC मध्ये, तर त्यांचं असं होतं की माझ्या बायकोला मला एक लव्ह लेटर स्वतःच्या अक्षरात द्यायचं आहे. कारण का ती शिक्षित, म्हणजे ती म्हणजे लिटरेट होती पण Okay. हे नव्हते. सो त्यांनी तेवढ्या पुरतं घेतलं होतं, त्यांना काही सर्टिफिकेट वगैरे नव्हतं. पण असे बरेचसे आजी आहेत, बरेचसे आजोबा आहेत जे घेतात कारण का त्यांना SSCचं सर्टिफिकेट पाहिजे असतं. अशा आमच्या इव्हनिंग लर्निंग. आणि इव्हनिंग लर्निंग सेंटर्स मध्ये तर आज 70% महिला आहेत. सो ज्या महिलांचं शिक्षण सुटलेलं आहे त्याच मोस्टली येऊन प्रवेश घेतात आणि मग त्याच्यानंतर थांबत नाहीत. आम्ही 12वी पण सुरू केली आहे, क्या बात. 12th स्टँडर्ड. Wow. सो वी हॅव 12th स्टँडर्ड इन पुणे आणि इथे पण मुंबईमध्ये पण आरे कॉलनीमध्ये. अच्छा. आणि ज्या महिलांना अजिबात घरातून बाहेर पडता येत नाही त्यांच्यासाठी आम्ही हायब्रिड मॉडेल पण सुरू केलंय. अच्छा. सो Okay. तुम्ही घरी बसून तुमच्या स्मार्टफोनवर शिकू शकता. म्हणजे अक्षरशः आमच्या महिला कुकिंग करता करता स्मार्टफोनवर अभ्यास करतात Oh. आणि त्यांचे रिझल्ट पण 70-80% खालती येत नाहीत. क्या आमचे बात. हायब्रिड मॉडेलचा रिझल्ट 92%. Wow. ग्रेट ग्रेट 12th ला ग्रेट पण, ग्रेट हो. अचीवमेंट. म्हणजे हा विचार पण किती वेगळा आहे ना, की हायब्रिड मॉडेल म्हणजे जमत नाहीये स्कूलला यायला, ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही घरून शिक्षण घ्या, पण तुम्ही शिक्षण घ्या आणि शाळा बाहेर राहू नका. हो तर ही गोष्ट पण फार मोठी आहे. हो, म्हणजे आम्ही प्रेफरन्स पहिला ऑफलाईन मॉडेललाच देतो कारण का एक खूप छान सोशल रिलेशनशिप बिल्ड होतात. त्यांना एक प्लॅटफॉर्म Yeah. मिळतो टू कम आउट. तर म्हणजे आमचे नुसते हेच नाहीत पण फायनान्शियल लिटरसी, बाकीचे पण एन्व्हायरमेंट मॉड्यूल वगैरे वरती क्लासेस चालतात ELCs मध्ये. तर ते फर्स्ट प्रेफरन्स असतं. पण अगदीच इनएव्हिटेबल आहे, तुम्हाला बिलकुल फॉर व्हेरियस रिझन्स नाही बाहेर पडता येत, तर दिस इज ऑल्सो अन ऑप्शन. कारण ट्रेमेंडस कॉन्फिडन्स येतो. Yeah. मग त्याच महिला मग नंतर पुढे म्हणतात की आम्हाला इथे थांबायचं नाही, आता आम्हाला 12वी करायचंय, मग आम्हाला स्किलिंग करायचं, मग आम्हाला जॉब्स करायचे. सो एक खूप मस्त कॉन्फिडन्स येतो. तर आमच्याकडे इथे आरे मिल्क कॉलनीमध्ये आमची एक अम्मा म्हणून, तिला सगळे अम्मा बोलतात, पण सासू जिने स्वतः 10th कम्प्लीट केलं, मग तिच्या लक्षात आलं की आपला मुलगा पण 10th नाही झाला म्हणून त्यांनी त्याला मोटिवेट केलं. कारण तो रिक्षा ड्रायव्हर होता, त्याला मोटिवेट केलं, त्यांनी 10th केलं, मग
तिने तिच्या सुनेला पण हे केलं. आता ती स्वतः 12th करते सासू आणि हे सगळे 10वी पास झाले. क्या बात. Wow. आणि सो वी हॅव ऑल काइंड ऑफ स्टोरीज असे. Stories. म्हणजे देहरादूनला पण एक अशी सासू होती जी रोज तिच्या सुनेला ELC मध्ये आणायची आणि बाहेर थांबायची ती हो. पूर्ण my वेळ God. 3 तास. आणि हा, मी हा. विचार करायची की म्हणजे मी असं सहज जाऊन विचार की आप रोज आते हो, आप रोज वेट करते हो. हा, कारण तिकडे ते देहरादूनच्या एरियामध्ये थोडंसं लेपर्ड्स वगैरेचं हा. हे असतं. तर म्हणून मग ती म्हणायची की नाही उसको उसको पढ़ाना है, मैंने तो पढ़ाई नहीं की लेकिन उसको पढ़ाना है, म्हणजे बहू को पढ़ाना है. क्या नाही. क्या बात. असे पण म्हणजे हा स्टोरी. जज्बा मासूममुळे येऊ शकला. किमान लोकांना कळलं की आपल्याकडला स्कोप आहे, आपण करू शकतो कोणत्याही वयामध्ये एज्युकेशन. हो. ही जी कॉन्सेप्ट हो. आहे मला असं वाटतं मासूम ऑर्गनायझेशन मुळे लोकांपर्यंत पोहोचली. मी म्हणजे- तर म्हणेन की जे होते ते देव करून घेतो म्हणून होतं, नाहीतर Yes. इट्स नॉट पॉसिबल. स्पीकिंग ऑफ विच तुमचं बोलणं ऐकून वगैरे असंही कळतं की तुम्ही फार स्पिरिच्युअल देखील आहात. यू आर वेअरिंग अ रुद्राक्ष ॲज वेल. हो, मी राईट फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे मी अगदी 8वी पासून मी खूप म्हणजे स्पिरिच्युअल आहे. मी गणपती स्तोत्र म्हणा किंवा राईट फ्रॉम द बिगिनिंग आय ऑलवेज फेल्ट की काहीतरी शक्ती आहे जी हेल्प करते, विच कीप्स यू गोईंग, आणि ती टॅप केली पाहिजे. आणि विच आय हॅव बीन डुईंग. सो इट हॅज बीन हेल्पिंग इट यू हॅज ॲज बीन वेल. हेल्पिंग. हो. हे सगळं काम करत असताना मॅम असं असं होतं का की एखादा स्टुडंट तुमच्याकडे येतो आणि तो तुमच्याशी बोलतो आणि बोलताना असं कधी झालंय का की तुम्ही इमोशनल होऊन गेलात किंवा असा काही प्रसंग पण असेल ना? एक हिंदी मीडियम स्कूलचा एक स्टुडंट आहे ज्याचा जस्ट बिफोर 10th स्टँडर्ड तो कार्पेंटर होता आणि आता पण करतो, पण रिलेटेड ह्याच्यामध्ये हे करतो. तर त्याचा ना हे थंब हे झाला, कट झाला. आणि तो असा कट झाला जस्ट बिफोर एक्झामचा, जस्ट 2-3 दिवस बिफोर 10th एक्झाम. आणि तो म्हणजे फुल पण हे नाही झाला, तो असा अर्धवट. इट वॉज सो आपले स्टाफ होते तिकडे मासूमचे, आणि मग त्या स्कूलच्या टीचरनी इमिजिएटली त्याला घाटकोपरच्या राजवाडीमध्ये घेऊन गेल्या आणि पटकन फॉर्च्युनेटली दे कुड सेव्ह द थंब, कारण त्यांनी लगेच ऑपरेट वगैरे केलं. आणि अमेझिंगली मला असं वाटलं की आता जस्ट 3 दिवसावरती एक्झाम आहे, तर ही विल नॉट गिव्ह द एक्झाम. तर त्यांनी ती एक्झाम दिली आणि तो टॉपर झाला म्हणजे त्या शाळेतला. हिंदी मीडियम स्कूल, आय फॉरगेट द नेम ऑफ द स्कूल. आणि जेव्हा तो मला भेटायला आला ना, मला खरंच इतकं ते हे वाटलं, कारण का जनरली आपण असतो, मी असते मी असते तर मी नसते गेले एक्झामला, की इट्स व्हेरी म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन, ते ऑपरेशन 6-7 तास चाललेलं. इट वॉज अ व्हेरी क्रिटिकल दिस, म्हणजे इमोशनली तो एवढा ड्रेन आउट झालेला, मेंटली तो कम्प्लिटली संपला होता. असं वाटतच नव्हतं की तो परत हे होईल. पण देन ही केम विथ पेढे घेऊन जेव्हा आला मला सांगायला की तू पास झालाय, इट वॉज अ व्हेरी इमोशनल मोमेंट फॉर मी. अजून एक केस मी ELCची सांगते, ही नाईट स्कूलची आहे. मी पुण्याला होते, SSCचा इव्हेंट, फेलिसिटेशन इव्हेंट तिकडे, ELCचा फेलिसिटेशन इव्हेंट. आणि एक स्टुडंट जी 38 इयर्सची, ती सांगत होती की सगळ्या परीक्षा दिल्या आणि खूप स्ट्रगल करतात जस्ट त्या 10वीच्या सर्टिफिकेटसाठी, सो दॅट त्यांना मग स्किलिंग अपॉर्च्युनिटी मिळते. तर ती प्रेग्नंट होती आणि तिची डेट एप्रिल एंडची होती का मिड एप्रिलची होती. पण सडनली एक्झाम सगळे झाल्या, लास्ट एक्झामच्या अगोदर ती लेबरमध्ये गेली आणि शी कुडंट राईट द लास्ट एक्झाम. तर ती ज्या ह्याच्याने ती सांगत होती की शी सेड की ते माझ्यासाठी एंड होतं, कारण मला परमिशन नाही मिळणार, कारण छोटं बाळ, मग नंतर कारण तिने खूप मेहनत घेतली होती. आणि ELCचे इक्वली मोटिवेटेड असतात, म्हणजे सेल्फ मोटिवेटेड, बिकॉज खूप वर्षानंतर ती संधी मिळाली असते, सो दे हॅव टू प्रूव्ह राईट. आणि ते असतं की एवढं मेहनत केली आहे, धडपडून मेहनत. सो देन बाळ झालं आणि मग तिच्यासाठी ते हे होतं. पण देन आम्ही जेव्हा तिला सांगितलं की नाही, अजून एक चान्स असतो, री एक्झाम असते, इफ यू थिंक की तुला ती चॅलेंज आत्ता घ्यायची असेल तर यू कॅन स्टील टेक इट. आणि अक्षरशः ती सांगत होती की तिने एका रात्रीत
डिसिजन घेतलं ना, म्हणजे स्वतःहून ते डिसिजन घेतलं की मी ते करणार. मी कसं करणार मला माहित नाही, असं ती बोलली तिकडे की त्यावेळेस मला माहित नव्हतं मी कसं करणार, पण मी तो डिसिजन घेतला आणि तिने पास पण झाली. ती शेवटची जो एक पेपर राहिला होता तो ती पास झाली. आणि दॅट टाइम अगेन इट वॉज व्हेरी की कुठल्या सर्कमस्टन्सेस मध्ये आपले स्टुडंट्स पास होतात आणि यु नो दे जस्ट कमिंग टू द नाईट स्कूल किंवा ELCs, आणि दॅट इट सेल्फ इज अ बॅटल फॉर देम. ट्रू. सो हे खूपच म्हणजे इमोशनल मोमेंट्स आहेत. आणि आपला काही असा नंबर आहे का जिथे समजा मुंबईतल्या रात्र शाळांमध्ये मुलांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना ही माहिती कुठे मिळेल? हो, आपला नंबर आहे. आपला म्हणजे स्पेसिफिक इवन इन्फॉर्मेशन जर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आमचे ग्रेट. ते सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जातील. And anyone who is interested or who wants to get admissions in night school can Yes. approach them. थँक्यू. We have something for you. Oh, It's a small gift from us so that you'll remember us. okay. Thank you so much for coming, ma'am. Thank you. Yes. Actually, I also have something for you. Oh my So, god. त्यांच्या रात्र शाळेच्या मुलांनी हे केलेलं आहे. Oh. Oh, So, so it's an sweet. entrepreneur who Uh-huh. has done this. So, So pretty. ग्रेट. See? मित्रांनो, हे रात्रशाळेच्या मुलांनी केलंय आणि असे Yeah. अनेक प्रोडक्ट ते बनवत असतात. जर तुम्हाला कुणालाही अप्रोच करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा.